ऋतुचक्र. लेखिका दुर्गा भागवत. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण आहे मायावी माघ. माघाचा महिना लागला. सकाळची उन्हं वाढीला लागली आहेत. पण झाडांच्या सावल्या पानं गळतीस लागल्यामुळे पूर्वीसारख्या भरदार राहिलेल्या नाहीत. हवा कुंद आणि धुंद आहे. धुक्याचा रंग सगळीकडे भरून राहिला आहे. झाडाच्या उघड्या बोडक्या फांद्या, पानांचे तपकिरी पिवळ्या छटांचे विशीर्ण रंग, तो भकास सुकेपणा, एक प्रकारचा चमत्कारिक अस्ताव्यस्तपणा कुठंही पहा तुम्हाला दिसेलच. तरी पण थंड वातावरणामुळे उन्ह विशेष आल्हादकारक वाटू लागल्यामुळे एकंदर देखावा उदास वाटत नाही हे खरं. थंडीच्या उत्तेजकपणामुळे ही विशीर्णता, उत्तरोत्तर वाढत जाणारी शुष्कता म्हणजे पुढे येणाऱ्या वसंत वैभवाची पार्श्वभूमीच आहे, हे मनाला आतून सारखं जाणवत असतं. कोमल पल्लवांवर, पुष्पबहारांवर मोहित होऊन बाकीचं काही पाहू न शकणारी नजर आता चहूकडे सौंदर्याच्या, सुफलतेच्या आशेने फिरू लागते. वर्षा काळात तर हिरव्या रंगाच्या गर्द लाटांनी दृष्टीचा पल्ला अगदीच आखूड केला होता. ढगांमुळे आकाशही किती ठेंगणं वाटत होतं. पण आता हिरवेपणा उडत चालला. हिरवा रंग आंबा, चिंच, वड, फणसांचा दिसतो आहे तो अपवाद. बाकी झाडांवरची पानं बरीचशी मातकट झाली आहेत. या रंगामध्ये झाडाच्या काळ्या कबऱ्या खडबडीत फांद्यांमध्ये स्वतःचं म्हणून जे चिवटपण आणि सामर्थ्य प्रतीत होतं ना, ते नसतं. पानं सर्वस्वी ऋतूंच्या अधीन, मातीच्या स्वाधीन अशीच असतात. जिथवर मातीचा ओलावा मिळेल, तिथवर हिरव्या रंगानं नटायची डोलायची. जोवर माती ओलाव्यानं फुगलेली, मऊ झालेली, तोवर यांचा भर. पण ती मातीत सुकली, तिचा वरचा थर संकोचला, की मग तिचा सारा ओलावा मुळांना पोसण्याकडेच खर्च होतो. थंडीच्या माऱ्यात धरणी आपलं औदार्य आखडून घेते. निसर्ग जितका उदया तितकाच कंजूष आहे. पानांमधून वाहणारा रस आता रोखला जातो. पृथ्वीच्या अंतर्गर्भात यावेळी जे खोल जीवन रहस्य दडलेलं असतं, त्यात सळसळणाऱ्या चंचल पानांना निसर्ग सामील करून घेत नाही. हे रहस्य उघडं न व्हावं म्हणून ती पानं तो माती सपाट करत असतो. मातीत खोल शिरलेली मुळं आणि अचल गंभीर वृक्षांची जडं यांना जणू या गंभीर रहस्याचा सारा भार उचलायचा आहे. अशा तऱ्हेनं सारी झाडं एक गंभीर भाव दर्शवत उभी असतात. प्रत्येक झाड, आंबा फणसासारखे अपवाद सोडा, पण एरवी प्रत्येक झाड यावेळी विरळ होत चाललेलं दिसतं. या विरळपणामध्येच माघाचं सारं वैशिष्ट्य भरलेलं आहे. झाडाचा विरळपणा माणसाच्या डोकीवरच्या टकलासारखा विद्रूप नसतो. त्यात एक निराळीच गंमत आहे. कशी ती पहा. झाडाच्या विरळ झालेल्या माथ्यावर उडत्या पाखरांच्या सावल्या तरळताना किती मजेदार दिसतात. एवढासा पक्षी असला तरी त्याची सावली किती मोठी दिसते. जमिनीवर पडणाऱ्या सावल्यांपेक्षाही या झाडावरच्या सावल्या वेगळाच परिणाम मनावर करतात. पाखरू काळे असो, पारवे असो, हिरवे असो, सावली आपली एकाच रंगाची, फिकट काळी. बाकीच्या वस्तूंच्या सावल्या दाट काळ्या, पण या उडत्या चंचल सावल्यांचा रंग पातळ. रंग एकाच तऱ्हेचा असूनही सावल्यांच्या भिन्न आकृती आणि त्या आकृतींची एकमेकींमध्ये मिसळण्याची आणि फिरून भिन्न दिसण्याची ती अजब तऱ्हा. मग या सावल्यांमध्ये दृग्गोचर होणारी गतिमानता यांनीच आधीच्या महिन्यासारख्या बाह्य सौंदर्याचा आविष्कार नसूनही माघाचं स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण होतं. एक प्रकारची स्तब्धता आणि त्याच्या उलट विलक्षण वेग या महिन्यात भरलेला आढळून येतो. झाडं तर बरीचशी पर्णहीन झालेली असल्यामुळे पानांचा डौल, हालचाल, सबंध झाड वाऱ्याबरोबर हलल्यासारखं वाटणारं दृश्य सारं सारं थांबलंय. झाडांचे सांगाडे स्वस्थ उभे आहेत. पाणी आटल्यामुळं जलाशयाची हालचाल तर थांबलीच, पण मोठ्या नद्या सुद्धा अंग चोरूनच चालल्या आहेत. पाण्याची गती अजिबात नाहीशी झालीये. त्यातल्या त्या झाडांवर, पानांवर बघाल तिथं धुळीचं थर जास्त जास्त साचत चालल्यामुळे
एक प्रकारचा जडपणा सगळ्या वस्तुजाताला आल्यासारखा वाटतो. तारुण्य गेल्यामुळे उताराला लागलेल्या स्त्री-पुरुषांच्या मुखावर येतात की नाही, तसेच करुण भाव वनस्पतींवर उमटलेले दिसल्याचा भास होतो. वातावरणात उल्हासमय गारवा नसता, तर खरोखरच या वरवरच्या कारुण्याचं रहस्य पृथ्वीच्या भरलेल्या चैतन्याच्या अदृश्य कोंबाहून दुसरं नाही हे पटलंच नसतं. पौषात चाफा, शेवरीची झाडं सर्वांआधी पानं गळून मोकळी झाली. आता हळू-हळू वाढत जाणारा, अधिक झोंबरा होणारा वारा त्या निश्चल झाडांना हलवूच शकत नाही. त्यांच्या गंभीर आकृतीत टाळूनच जणू काही तो वाहत असतो. मोठ्या-मोठ्या पानांनी भरलेल्या वृक्षांवर झेप घालतो. उन्हानं नसेल इतकी पानं या शिशिरातल्या हिवाने आणि वाऱ्याने कोळून जातात. ती टप-टप खाली पडू लागतात. भराभर पिवळी तपकिरी होऊन खाली गळतात. माघापर्यंत वातावरण शांत होतं. वारा वाहत नसल्यामुळे स्तब्ध होतं. त्यामुळे सावरी चाफ्याची मोठी पानं कशी गळली हेही कुणाला उमगलं नाही. मग शेवग्या चिंचांच्या बारीक पानांची दखल कोण बरं घेणार? शिवाय ती झाडं काही एकदम चाफ्या शेवरीसारखी उघडी होत नाहीत. नवी पालवी लागत लागत जुनी गळायची असं होत असतं त्यांचं. मात्र नवी पालवी हळू फुटते आणि जुनी पानं मात्र भराभर गळत जातात, म्हणून ती पानं झाडं विरळ वाटतात. माघात वारा वाढतो, थंडी वाढते, ऊनही भासत नाही, तरी असते तेव्हा कडक. त्यावेळी पानं खरी-खुरी जलद सुकतात. तपकिरी रंगाची मृत्यूछाया झाडांवर बघावं तिकडं स्थिर झाल्यासारखी वाटते आणि आपल्या डोळ्यांना हा रंग सुखकर वाटत नसल्यामुळे मन अजाणतेपणे वसंताची मार्ग प्रतीक्षा करते, पावसाळ्याला आवाहनही देते. पण अधिक बारकाईनं जर माघाचं कर्तृत्व पाहायचं असेल, तर खरोखरच झाडाझाडाचं व्यक्तिमत्व आणि त्यावर घडणारं पक्ष्यांच्या जीवनाचा इतिहास दुसऱ्या कुठल्याही महिन्यात क्वचित तितके स्पष्ट पाहायला मिळतात बरं. हे पहा समोरचं शिशिराचं झाड. वसंतात कोवळी पालवी, वर्षा ऋतूत गर्द पोपटी पालवी आणि शरद ऋतूत हिरव्या गर्द पानांचा डेरा मस्तकावर धारण करून राहणारा हा भव्य वृक्ष बुंध्यापासून दोन अलग झाडांप्रमाणे याच्या दोन मोठ्या फांद्या आपल्या स्वतंत्र शाखा विस्तारासह दुभागल्या आहेत. तरीही आतापर्यंत पानं अति दाट आणि हिरवट काळसर रंगाची, फांद्यांच्या रंगाचीच असल्यामुळं सगळं झाड एकच घुमटासारखं वाटत होतं. वर्षानुवर्षे तोच आकार, तोच बदल. या झाडाची एका बाजूच्या फांदीची एक शाखा दुसऱ्या फांदीपर्यंत अशा तऱ्हेने बरीच उंचावर एकदम लवली आहे, की जणू काही दोन्ही शाखांच्या मध्ये एक लंबवर्तुळ पाकळी सदैव असते. त्यामुळे हे झाड जेव्हा पानांनी गर्द भरलेलं असतं, तेव्हा या बाजूच्या झाडाचा भागाचा आकार मात्र एका मोठ्या अजस्त्र बदकाच्या डोक्यासारखा दिसतो आणि ती पोकळी म्हणजे हुबेहूब डोळ्यासारखी वाटते. आणि मग या झाडामागचं आकाश ठिपक्या-ठिपक्यांनी पानांमधून, फांद्यांमधून दिसू लागतं. त्यामुळे झाडामागची आकाशाची पार्श्वभूमी अधिक जिवंत आणि उठावदार होते. आणि गळत्या पानांच्या काळसर तपकिरी रंगांमुळे एरवी झाडावर मृत्यूची भीषण सावली पसरली असती, ती नाहीशी होऊन आकाशाची मिठी चारी बाजूंनी त्या झाडाभोवती पडते. आकाशाचा धुरकट निळा रंग, ते मादक उत्तेजक धुंद धुकं, सकाळी टपकणारं ते दहिवर, त्या झाडाची पानं गळती कुठल्या कुठे दडवून टाकतात की. सकाळच्या वेळी रोज विरळ होणाऱ्या त्या फांद्यांकडे पहा बरं. आता प्रत्येक फांदीची कमान, तिची वळणं किती एकमेकींहून भिन्न दिसतात. किती कमनीयता प्रत्येक डहाळीत भरलीये. पानांच्या डौलापेक्षा ओबडधोबड फांद्यांच्या बाकदार आणि नाजूक मुरके घेणाऱ्या आकृती. पानं अर्धी-मुर्धी गळली असतानाच पाहून घ्या. ही ती पूर्वीची शिरीषाची बदकाची फांदी आता कशी मोराच्या पिसाऱ्यासारखी वाटतीये. साळुंक्यांच्या जोड्यांनी त्या फांदीचा कब्जा घेतलाय. जोडी-जोडीने बसणाऱ्या त्या पिवळ्या चोचींच्या, काळसर माथ्याच्या तपकिरी साळुंक्या डौलाने टुन-टुन उड्या मारत फांद्यांवरून चालतायत. मध्येच एकदम स्थिर होऊन जोडीदारासमवेत शेजारी बसतात.
त्यावेळी मोर पंखामधल्या डोळ्यांप्रमाणेच त्यांच्या आकृती वाटतात. साळुंकीच्या अंगावरच्या चढत्या उतरत्या छटा आता लांबूनही नजरेत भरतात आणि विरळ पानांचं झाड पाखरांच्या सौंदर्याच्या आविष्काराला मुक्ता अवसर देत आहे. हे पहा पोपट. एरवी पानांचा आणि त्यांचा रंग एकसारखा. पण आता पानं जास्त काळवंडली, तपकिरी झाली, विरळ होऊन गळून पडू लागली. त्यामुळे पोपटांचा रंग ती लपवू शकत नाहीत. मोठ्या शेपटांचे डौलदार असे हे पोपट आता जोड्या-जोड्यांनी पहा कसे पिंजऱ्याच्या दांडीवर पायांच्या नखांच्या आधारावर सरकावं, तसे डौलदार लांबलचक शेपटे खाली सोडून या मोठमोठ्या फांद्यांवरून सरकत, सरकत ऐटीनं चालतायत. ते पहा नेहमीप्रमाणे टुणटुण उड्या मारत नाहीत आता. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे सावकाश सरकत जायचे हाच आता त्यांचा छंद. उडून दुसरीकडे जातील तोवर हा खेळ बंद असतो. त्यांच्या किंकाळ्या सुद्धा आता दमदार झाल्या आहेत. जोड्या जमल्यामुळे भांडाभांड कमी आहे. निवाऱ्याच्या जागा मुकरर झाल्यामुळे त्यांच्या हालचालींमध्ये असा हा स्थिरपणा आणि आत्मविश्वास आलेला आहे. समोरच्या गुलमोहराचं एक मोठं खिंडार आणि वरचे लहान उथळ बीळ दोन्हीही जागा पिलांना ठेवायला सुरक्षित नाहीत. असं गेले महिना 2 महिने हेरून माद्यांनी त्यांचा नाद आता अजिबात सोडलेला दिसतो. घराच्या वळचणी आणि शिरीषामधली ढोलीच त्यांनी आता पसंत केली आहे. मार्गशीर्षामध्ये आईनं लाथाडल्यामुळे स्वतंत्र जगू पाहणारं हे मांजराचं पोर पहा. आता इकडं-तिकडं पडलेली मासळी, गटाराच्या बाजूनं धावणारी झुरळं, घरातले लहान उंदीर खाऊन वाढीला लागलं आहे. अजून ही मांजरी वयात आली नाही, तरी आता पूर्ण सावधगिरीनं आणि आत्मविश्वासानं वावरू लागली आहे. गेले 2 महिने उंच उंच भिंतींवर, झाडांवर चढण्याच्याच प्रयत्नामध्ये गुंग असायची. अजूनही तिला खाली उतरताना भय वाटतंच. कधी कधी ती अडकूनच बसते आणि मग ओरडत सुटते. तेव्हा तिला कुणीतरी तिथून काढून आणावं लागतं. उंच झाडांवर चढून झालेल्या फजितीमुळे शहाणी होऊन ती आता समोरच्या पेरूच्या झाडावरच अर्ध्या उंचीपर्यंत चढून जाऊन बसते आणि चिमण्यांची शिकार करता येईल की काय याचा अंदाज घेते. पेरूचं झाडही विरळच होत आहे. त्याच्या काड्या उघड्या पडलेल्या पाहून कावळे त्या तोडण्याचा अभ्यास आतापासूनच करत आहेत. पण अजून त्या सुकल्या नसल्यामुळे तुटत नाहीत. पण कावळे दीर्घप्रयत्नी चोची घासून घासून काव काव करत ते फांद्या कशा तोडाव्या ते शिकतच असतात. आणि हे काम करत असताना घरटं बांधायला सुयोग्य स्थळही शोधतच असतात. परवाचीच गोष्ट. मांजर असंच चढून ऊन खात बसलं होतं. वर होता एक कावळा. त्याला या शत्रूचं आगमन सहन झालं नाही. तो पंख फडफडवीत इकडून तिकडे झाडावर उडत काव काव करत इशाऱ्याचे स्वर काढू लागला. शत्रूला हुसकून लावण्याचा त्याचा निश्चय त्याच्या प्रत्येक उद्गारात आणि हालचालीत स्पष्ट दिसत होता. मांजराला चोच मारण्याचा तो आविर्भाव करत होता. जवळ मात्र फार जात नव्हता. अंतर राखूनच सगळं चाललं होतं. मांजरातलाही कावेबाजपणा आता जागृत झाला होता. टक लावून ते आपल्या शत्रूकडे पाहत होतं. पण आपण लहान आहोत, मारामारीचं पवित्र आपल्याला झेपणार नाही, हे पुरतेपणी ओळखूनच जणू त्याने आपला शिकारी बाणा आवरून धरला होता. पंजा सुद्धा ते उचलत नव्हतं. मग नख बाहेर काढणं तर दूरच. केवळ नजरेतला मिश्किलपणा हेच काय ते त्याचं शस्त्र होतं. मधून मधून पाठीला बाक आणून, अंग फुगवून, केस फुलवून ते शत्रूला 2 पावलं मागं सरायला लावत होतं. कावळ्यांची काव काव ऐकून त्याचा जोडीदार आला. ते जोडपं आता पिलाच्या डोकीवर घिरट्या घालून चोच मारण्याचं भय दाखवून त्याला हुसकावून लावण्याची शिकस्त करू लागलं. त्यांची ती गडबड ऐकून तिसरा एक बघ्या कावळाही त्यांच्यात मिसळला आणि तिघांनी 3 बाजूंनी त्या मांजरावर हल्ला करण्याचा आव आणला. एवढंसं पोर ते, पण तरीही त्याला चोच मारण्याची हिंमत त्यांना झाली नाही हे नवल. एका कावळ्याने डोकीवर घिरटी मारावी आणि मांजराचं लक्ष वेधून घ्यावं. तोपर्यंत मागाहून दुसऱ्यानं चोच मारण्यास यावं असं चाले. पण मागचा कावळा जवळ येई आणि दचकूनच माघारी जाई.
तिसरा कावळा आणखी वर घिरट्या घाली. ते पिल्लू मात्र इतकं जबरं, की जरी त्याच्या डोळ्यात आता भयाची छटा आली होती, तरी ते माघार घेईना. बचावाचं धोरण अट्टहासानं त्यानं अंमलात आणलं. फांद्यांच्या बेचक्यात पानांच्या आडोशाला ते बसलं. पानांच्या आणि ढाळ्यांच्या गुंतागुंतीत जाणं कावळ्यांना इष्ट नव्हतं. 5-7 मिनिटं झाली आणि मांजराला आपणाला सुरक्षित स्थान मिळाल्याचा आनंद झाला. किलकिले डोळे करून ते शत्रूंकडे बघू लागलं. पहिलं जोडपं वरच्या फांदीवर बसलं. त्यांनीही हे झाड पुढच्या संसाराच्या तयारीसाठी हेरून ठेवलं असेल आणि त्याचा कब्जा जाऊ द्यायचा नाही म्हणून त्यांनी ही चढाई आरंभली असावी. कारण आता तो तिसरा कावळा त्या दोघांमध्ये येऊन बसताच त्यांनी त्याची मदत विसरून त्याच्या अंगावर येऊन त्याला हुसकून लावलं. तो जरा दूर जाऊन फिरून त्रयस्थाप्रमाणे मांजराकडे आणि एकवार आपल्या जातभाईकडे पाहत राहिला. मग त्या जोडप्यापैकी एक कावळा खिडकीच्या तावदानावरून आणि दुसऱ्या जवळच्या फांदीवरून मांजरांवर पहारा देत बसले. मांजर अधिकाधिक अंग चोरून बसलं होतं. त्यानं ही शत्रूवरची रोखलेली नजर अजून काढून घेतली नव्हती. आणखी काही वेळ गेला. सुमारे अर्धा तास असेल. कोणाच्या वृत्तीत काही फरक पडला नव्हता. इतक्यात एक मासे विकणारी कोळीण त्या बाजूला आली आणि सारे भेदभाव क्षणात मिटले. मांजर तिच्या मागोमाग उड्या मारत चालू लागलं आणि कावळेवर घिरट्या घालू लागले. काव काव करू लागले. पेरूचं झाड रिकामं झालं. माघात दृग्गोचर होणारं हे काट्याकुट्यांचं उघड्या फांद्यांचं दृश्य मनात अधिक भरतं. केव्हा? तर या वटलेल्या झाडावरची गेल्या हंगामातली पक्ष्यांनी सोडलेली जुनी घरटी पाहून. या निर्जन घरट्याशिवाय मला तर माघ फाल्गुनातल्या निष्पर्णतेचा विचारच करता येत नाही. ही पहा, कावळ्यांची काटके-कुटक्यांची घरं अस्ताव्यस्त झाली आहेत आणि स्वैर पसरलेल्या डहाळ्यांहून बेचक्यातला तो दुरून विस्कटलेला दिसणारा घरट्याचा गोळा किती निराळा दिसतोय. वस्तुतः तोही झाडांच्या सुक्या काड्यांचाच बनलेला. पण त्यात प्राण्यांची कृती आणि हेतू अजून भरलेले दिसत आहेत. पडीक घर माणसांचा इतिहास बोलका करतं, तसं ओसाड घरटं पक्ष्यांच्या वात्सल्याची परंपरा यावेळी जणू बोलून दाखवत असतं. पक्षी जीवनाचा अनाद्यंत संकेत सांगत असतं. मोठमोठ्या वृक्षांवर एकच चिमणं घरटं असलं तरी ते यावेळी तुमचं मन ओढून घेतं. जाणते कावळे फिरून या घरांवर लक्ष ठेवून त्यांची जरा डागडुजी करून ते वापरण्याचा बेत करत असतात आणि इतर जातभाईंना त्यांच्याकडे फिरकू देत नाहीत. नवे कावळे मात्र अजूनही प्रणयातही नवखेच असतात. मग हा सांसारिक उरक त्यांना कुठून यायला? हे झाड सोड, ते धर, काडी उचल फेक, भिरभिर करावी, इथून तिथून हुसकलं जावं आणि शेवटी एखादा निवारा मिळावा, असं या महिन्यात त्यांचं सारखं चालू असतं. झाडांचा, काट्याकुट्यांचा पसारा नसता, पानं गळून सुकून इतस्ततः कुठल्याही पाखराच्या चिमुकल्या चोचीत मावण्याइतकी हलकी-फुलकी नसती, तर पाखरांची घरं कशी पुरी झाली असती? पक्ष्यांच्या या स्थितीबद्दल विचार मनात आला, की निसर्गाचा आताचा उघडेपणा किती खोल अर्थाने, हेतूने भरलेला आहे हे लक्षात येतं. आणि मग हा काट्याकुट्यांचा फापट पसारा, तो वाळका पाचोळा सारं विशिष्ट सौंदर्यानं परिपूर्ण आहे असं वाटू लागतं, पटू लागतं. जशी झाडं उघडी होत जातात, तसा पक्ष्यांमधला प्रणयोन्माद वाढीला लागतो. वसंत वैभवाशी मिळता असलेला त्यांचा प्रणय, त्यांची गीतं आपल्या चटकन लक्षात येतात. पण या उघड्या स्थितीतली त्यांची प्रणयाची आणि वात्सल्याची आतुरता आजमावायची असेल, तर या काट्या-कुटक्यांशी पक्ष्यांचं असणारं सतत सान्निध्य लक्षात घेतल्याशिवाय समजणार नाही. शाळकरी पोरांप्रमाणे काट्या-कुटक्यांचा आकार, वजन, त्या उचलण्याचा अभ्यास, त्यांचा रंग, उपयोग सारं काही पक्षी वसंतागमापूर्वीच मोठ्या हिरिरीने शिकत असतात. चिमणीची उघडी, मऊ पिसांनी कापसानी भरलेली घरं, कावळ्यांची ओबडधोबड घरं, घारीची ज्यांच्यातून मोठाली मळकी-फडकी अद्याप खाली लोंबत आहेत अशी जंगी कोटरं, नदी-नाल्याकाठची चिखल वाळत जात असतानाची झाडाझुडपांमधून लोंबणारी सुगरण पक्ष्यांची
काथ्यांनी आतून भरगच्च विणलेली अतिसुंदर घरं. ही सारी या महिन्यात निर्जन आणि गेल्या हंगामाची निशाणी असणारी घरं आहेत बरं का. पण त्याची आता डागडुजी होण्याचा मुहूर्त आला आहे. वाळक्या काड्यांचं विश्व, सुक्या पर्णांचं विश्व जणू सचेतन झालं आहे. पक्ष्यांची घरं चैत्रा अखेरपर्यंत बहुतेक पूर्ण होतात. कधी-कधी वैशाखापर्यंतही हे काम लांबतं. फाल्गुनातही रीतसर या घर बांधणीला सुरुवात झालेली नसते. पक्षी यावेळी एकमेकांमध्येच पूर्ण रंगलेले असतात. फाल्गुन आणि चैत्रामध्ये त्यांच्या प्रणयरंगाला बहर आलेला असतो आणि मादी गाभण झाली म्हणजे मग घर बांधण्याची त्यांची धडपड आपल्या लक्षात येते. पण या संसारी वृत्तीची चाहूल त्यांना माघातच लागलेली दिसते. संसाराच्या उंबरठ्यावरची स्वप्न या महिन्यातच दिवसाही पाखरं पाहत असतात. अर्धोन्मिलित भावना प्रणयरंगाच्या सुरुवातीलाच त्यांना त्यांच्या संतानाकडे आकर्षत असतात. युगायुगातून सतत वाहत असणारं वात्सल्य त्या पाखरांच्या अत्युत्कट क्षणामध्येही त्यांना या काट्याकुटक्यांना सतत जखडून टाकत असतं. वरुण हा असा सुख निष्पर्णतेचं कवच धारण करणारा माघ अमोघ सृजनशीलतेनं असा भरलेला आहे. प्राणीमात्रांना अज्ञाताकडे ओढणारा आहे. कठीण काळ्या वृक्षपत्रांमध्येच निर्मल जलोग दडलेला असतो की नाही, तसंच माघाचं आहे. ही वरवर दिसणारी वृक्षता, हे तरु तरु वरचं कठोर रेषामय दृश्य, नद्या तळ्यांचे सुकून कठीण कठीण होत जाणारे तळ, सतत वर वर राहणारी सुकी धूळ, या साऱ्या बाह्य अवतारात माघाच्या अंतरातला मायावीपणा दडलेला आहे. वसंत, वर्षा यांच्या रहस्यांची बीजं मोठ्या कंजूषपणाने तो साठवतो आहे. संयमाची बतावणी करतो आहे. या महिन्यातली अणुरेणूंमधून फुटू पाहणारी सृजनशीलतेची अनावर उकळी पाखरांच्या देहात मावेनाशी झाली, की ती बिचारी काड्यांवर चोच मारून मारून बेजार होतात. उगीचच ते इकडून तिकडं फेकून देतात. या पहा, पोपटाच्या 2 जोड्या एकमेकांमध्ये घराच्या वळचणीतल्या एका भोकाचा कब्जा घेण्यासाठी आपापसात झगडतायत. एक पोपटीन तर त्या भोकात तोंड खुपसून कधीची बसलीये. नर त्या दुसऱ्या जोडप्याबरोबर केव्हाचा झुंजतोय. ते पोपट जवळच्या एका झाडावर बसून बसूनच ते बिळाकडे पाहतायत. तोवरच तिकडून कावळ्यांची झुंड आली आणि त्या पोपटांना हुसकावून लावतीये. माघाचा मायावीपणा आपल्या या सहज लीलांमधून उघडा पडतो आहे, याची जाणीव त्या पाखरांना काय असणार? वरून वृक्ष वाटणाऱ्या पण आतून सरसतेच्या लाटा निर्माण करणाऱ्या माघाची माया, जड, गंभीर आणि अचेतन दिसणाऱ्या वृक्षांची स्तब्धता आणि त्याच्या उलट पाखरांची वाढती गती, यांचा मेळ असा विरोधी तऱ्हेने घातला जात असतो. माघातल्या काट्या कुटक्या या एकंदरीत यक्षिणीच्या कांडीसारख्याच असतात म्हणा ना. धन्यवाद.